नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी आय डी कार्ड किंवा फार्मर आय डी कार्डच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. तर मंडळी, आता केंद्र सरकारने ॲग्री स्टॉक या अभियानाच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आय डी कार्ड देण्याची घोषणा केलेली आहे. आता यासाठी सर्व शेतकऱ्यांना आपली जी शेतजमीन आहे ती आधार कार्डशी संलग्न करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कारण सर्व सरकारने किंवा राज्य सरकारने सुद्धा यासाठी अनुमती दिलेली असून शेतकऱ्यांना प्रत्येक सरकारी योजनेसाठी वेळोवेळी करावी लागणारी जी KYC आहे किंवा KYC करून घेण्यात येत असते, त्यासाठी बराच असा वेळ जात असतो. तो वेळ कमी करण्यासाठी सरकारने आता एक कार्ड बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून त्या कार्डच्या माध्यमातून सर्व सरकारी योजनेचे लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. मग त्या योजना आपल्या PM किसान असो किंवा पीक विमा असो किंवा अन्य कृषी विभागाच्या कोणत्याही योजना असो, त्या देत असताना शेतकऱ्यांना हे आय डी कार्ड असणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर कोणत्या शेतकऱ्याने अशा बाबतीत किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण नाही केली किंवा युनिक फार्मर आय डी कार्ड नाही बनवले, तर अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे PM किसान योजना असो किंवा पीक विमाची योजना असो. आता या योजनेच्या माध्यमातून कार्ड बनवत असताना आपली जी शेतजमीन आहे ती आधार कार्डशी संलग्न होणार असून आपल्याला जसा आधार कार्डचा एक नंबर असतो, युनिक नंबर, तसा आपल्याला एक युनिक नंबर मिळणार आहे आणि त्या नंबरचा वापर हा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक योजनेमध्ये त्या शेतकऱ्याला आयडेंटिफिकेशन म्हणून यूज केला जाणार आहे. म्हणजेच फार्मर आय डी कार्डचा वापर हा शासकीय योजनेचा लाभ किंवा शेतकऱ्याची एक ओळख म्हणून करण्यात येणार आहे. आता या संदर्भात सर्व तालुक्यामध्ये तहसीलदारांनी बैठक घेऊन CSC केंद्र चालकांना या संदर्भात सूचना दिलेल्या असून हे कार्ड कसे बनवायचे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता आपल्या सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी कुठे संपर्क करावा? तर फार्मर आय डी कार्ड बनवण्यासाठी आपण जवळच्या CSC केंद्रात जाऊन ती माहिती घ्यायची आहे. त्या संदर्भात आपण जात असताना आपलं आधार कार्ड, स्वतःच्या नावावरील 7/12 आणि अ.ट.चा उतारा नेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर, कारण ह्या योजनेच्या संदर्भात काही OTP येत असेल तर तिथं मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनची गरज भासणार आहे. त्याचबरोबर आणखी जी शेती संदर्भातील कागदपत्रे आहेत ती आपल्या सोबत ठेवावी, जेणेकरून आपले सेवा केंद्रात जाऊन इथं आपण फार्मर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकाल आणि पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड लवकरात लवकर मिळत राहील. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या संदर्भात एक प्रश्न पडतो की शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? आता यास आपण असं समजून घेऊ शकतो की शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी ही एक डिजिटल ओळख आहे, जी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्याच्या जमिनीशी नोंद केले जाणार असून जमिनीच्या तपशील त्या कार्डशी जोडले जाणार आहेत. म्हणजेच आपल्या जमिनीचा सर्व जो डेटा आहे तो कार्डमध्ये असणार आहे आणि त्या कार्डचा वापर करून सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र घ्यावेच लागेल का? तर हो, बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तरच त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे. आता शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे किंवा सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन लिंक दिली, या संकेतस्थळावर फार्मर आय डी कार्ड बनवले जात आहे. त्याशिवाय राज्य शासनाने वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता मोहीम राबवली असून आपण CSC केंद्रात जाऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. तर मित्रांनो, शेतकरी मंडळींना सर्वांना आव्हान आहे की हे कार्ड जे आहे ते लवकरात लवकर बनवून घ्या, जेणेकरून येणाऱ्या ज्या शेतकरी विषयक किंवा कृषी विभागाच्या ज्या योजना असतील त्याचा आपल्याला नेहमी लाभ मिळत राहो. तर मंडळी, आज आपण पाहिलं की फार्मर आय डी कार्ड रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून आपण लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रात जाऊन हे कार्ड बनवून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.